माऊली महाविष्णू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आदी संत मंडळी, संतांचं जीवन एक आदर्शवत असतं. आदर्शवत असतं म्हणून दर्शनीय असतं आणि म्हणून प्रसन्न असतं, आनंददायी असतं, सुखदायी असतं, पावनदायी असतं, पुण्यमय असतं, लावण्यमय असतं, देखणं असतं. जीवामधल्या ज्या ज्या उणीवा आहेत त्या संतांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा निघून जातात. त्याला दर्शन म्हणावं. जिथे विकार आहे तिथे दर्शन नाही. विकार संपल्यानंतर दर्शन सुरू होतं. जिथे चिकित्सा असते ते रूप आणि चिकित्सा संपते ते दर्शन. व्यक्तीच्या रूपाची चिकित्सा असते, संतांच्या रूपाची चिकित्सा नसते. कारण रूपा पलीकडे गेलेले असतात. म्हणून कसेही जरी असले तरी त्यांचं दर्शन सुखमय असतं. असं नाही की कोणी संत एखाद्या सिनेमा ट्रॅकपेक्षा दिसायला सुंदर आहे, अपवादात्मक एखादाच. पण सर्व जर संतांचे फोटो बघितले तर दिसणं सामान्य पण असणं असामान्य. दिसणं संपतं, असणं अखंड असतं, नाही का? जे बदलतं, जे म्हातारं होतं, जे थकतं आणि काळाच्या ओघात संपून जातं ते दिसणं. आणि काळाच्या ओघामध्ये देह जरी नष्ट झाला तरी ज्यांचं असणं संपत नाही ते संत. म्हणून 750 वर्ष, म्हणून 800 वर्ष, म्हणून 1000 वर्ष, म्हणून 10,000 वर्ष संतांचं असणं कायम आहे. त्यांच्या असण्यातून आमचं जीवन सुखमय होतं, त्यांच्या असण्यातून आमचं जीवन आनंदमय होतं, त्यांच्या असण्यातून आमचं जीवन पावनदायी होतं. तुम्ही आम्ही संतांची संगतीची अपेक्षा करतो असं नव्हे, तर देवालाही वाटतं संताजवळ राहावं आणि संत माझ्याजवळ राहावेत. आईला मुलं अनेक असतात, पण जे मूल भक्त असतं ना त्याच्याकडेच ती जाते आणि तिथेच राहावंसं वाटतं. बाकीच्याला वाढदिवसाला फोनने आशीर्वाद देते, पण याच्याकडे राहते. तसं परमात्मा जीवांचा पिता असल्या कारणाने सर्वांचं कल्याण चिंतितो, पण संतांच्या जवळ राहतो. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाचिया हृदय भोनी विराजती, ऐसा योग समृद्धी होनी असे निरवधी, आणि अर्पी मनोबुद्धी माझी आठाई. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भवनी विराजती. ज्याच्या हृदय भुवनावर परमात्मा विराजमान आहे. संतांच्या हृदयातून देव प्रगट होतो आणि जीवाला कळतो. मी काय म्हटलं हे तुम्हाला कळलं ना? संतांच्या हृदयातून देव प्रगट होतो आणि जीवाला कळतो. संतांच्या हृदयात आहे म्हणून तो वाणीतून प्रगट होतो आणि सामान्य जीवांना कळतो. नाही तर देव तसा दिसत नाही, आणि दिसत नाही म्हणूनच महत्व आहे. दिसला तर धोंडा मारतील की तू खोटा आहेस, लबाड आहेस. रामावर एका धोब्याने आळ घेतला, कृष्णाच्या बाबतीत विचारायलाच नको. कोणी त्याला स्त्री लंपट म्हटलं, कोणी त्याला भोगी म्हटलं, कोणी त्याला राधा कृष्ण म्हटलं, कोणी योगेश्वर कृष्ण म्हटलं,
पण जसा म्हणेल तसा तो आहे आणि म्हणून तो आहे. किती आश्चर्य आहे नाही का? हो, म्हणून देव सगुण प्रकट होत नाही हेच बरं आहे. आणि म्हणून जे संत सगुण आहेत त्याचं रूप त्यांच्यावर सुद्धा टीका होते. सगुण झालं की टीकेचा विषय होतो, निर्गुण असण्यात टीकाच नसते. सगुण झालं की एक मनुष्य घरात बसतोय, कोणी टीका करणार नाही, पण गल्लीत येऊन काम करू लागला की माणसं म्हणतील, अहो जरा वॉर्डात लक्ष द्या की तिथे झाडू काढलं नाही. नाही नाही, म्हणजे काय आम्ही तुम्हाला मदत दिली ती कशा करता, जरा लक्ष द्या की. तो म्हणला मी काय गल्लीचा पत्कार घेतलाय का, मग उभं कशाला राहिला. तो म्हणला घरी होतो तेच बरं होतो. बायकोनी माझ्या सुद्धा कधी विचारलं नाही झाडून का काढलं नाही म्हणून. हा कोण विचारणार आहे, पण गल्लीत आलास ना. माझं म्हणणं कळलं का? लोक सन्मुख आलं की तिथे हे आलंच. याचा अर्थ कळला का? जिथपर्यंत तुम्ही निर्गुण आहात तिथपर्यंत टीका नाही, पण स्तुती पण नाही. माझं बोलणं कळलं? अहो स्तुती नाही, टीकाही नाही, स्तुती नाही, निंदाही नाही. प्रगट झाल्यानंतरच स्तुती आणि प्रगट झाल्यानंतरच निंदा. ज्ञानोबाराय प्रगट झाले म्हणून स्तुती आणि प्रगट झाले म्हणून निंदा. म्हणून हे दोन्ही जीवनाचे अंग आहेत आणि त्यातून तावून सुलाखून निघतो तो संत. नाही निघतोच, त्याच्यामध्ये विशेष काही नाही आहे. त्यांना देवाने तशी ताकद दिलेली असते, तसं सामर्थ्य दिलेलं असतं. एक लक्षात घ्या, दोन्ही जो पचवतो तो संत, दोन्हीही पचवतो. म्हणून म्हटलं मी देवाचं सगुण साकार रूप म्हणजे संत. ओव्या सांगू भागवतातल्या, मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण पण साधू चालते बोलते ब्रह्मजाण तयासी रिघालिया शरण जन्म मरण बाधेना. किती सुंदर लिहितात महाराज. मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, साधू चालते बोलते ब्रह्मजाण. साधू हे चालतं बोलतं ब्रह्म आहेत, चालतं बोलतं ब्रह्म. पण पटलं तर. म्हणून संताला गुरुला माणूस म्हणून बघू नये. कारण का? माणूस म्हणून बघितल्यानंतर त्याच्यात दोष दिसतात. त्याच्या पलीकडे जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला तुमचा आनंद सापडेल. केल्या प्रतिमा निजकल्पना अतिउत्तम. काय सुंदर ओव्या लिहितात बघा. केल्या प्रतिमा निजकल्पना अतिउत्तम, पण संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तम. संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तमाचं दर्शन आहे. तुम्ही जर मला प्रश्न विचाराल की देव कसा, मी म्हणेन माऊलीसारखा. तुम्ही मनाला विचाराल देव कसा, नाथांच्या सारखा. तुम्ही म्हणाल देव कसा, नामदेवरायासारखा. अजून सांगू, देव कसा, जगद्गुरु तुकोबारायासारखा. देव कसा, जनाबाईसारखा. का? स्त्री भावामध्ये काही प्रगट होत नाही का? दोन भाव आहेत, एक प्रकृती आणि एक पुरुष आहे. प्रकृती हा स्त्री प्रतीती आहे, एक पुरुष आहे. नाही का? आपल्यामध्ये सुद्धा प्रकृती एक आहे. म्हणून प्रकृती बिघडते, पुरुष कधीच बिघडत नाही. माफ करा. मजा काय? काय बिघडतं? प्रकृती बिघडते. बाईची सुद्धा प्रकृती बिघडते आणि पुरुषाची सुद्धा प्रकृती बिघडते. म्हणजे बाई सुद्धा प्रकृती आणि पुरुष याचं मिक्सचर आहे आणि पुरुष सुद्धा प्रकृती आणि पुरुष याचं मिक्सचर आहे. म्हणून कधीही बिघडत नाही तो पुरुष, आणि केव्हा बिघडेल हे सांगता येत नाही ती प्रकृती. म्हणून माणसं काय म्हणतात, जरा प्रकृतीला जपत जा बरं का. मी पुरुष असून मला म्हणतात काय, आता एवढ्या मोठ्या दुकानातून बाहेर गेलो म्हणजे कोणी भेटला की मला हेच सांगतो. म्हणजे कुठेही कोणी भेटला, महाराज देवाने नवीन जन्म दिलाय बरं का, प्रकृतीला जपा, पुरुषाला जपा.
कोण म्हणतंय का? अरे मी पुरुष असून म्हणा की मला पुरुषाला जपा. कोणी म्हणत नाही, कारण पुरुषाला जपण्याची गरजच नसते. म्हणून बाईला पुरुष जपत असतो. रात्री 12 वाजता जाताना सुद्धा तुम्ही येताय ना बरोबर, तुम्ही आला म्हणजे मला काळजी नाही. तो म्हटला पण मी पसक परत येऊ. अहो तुम्ही पुरुष आहात ना. काय गंमत आहे बोलण्यातली बघा. अहो तुम्हाला काय काळजी आहे आणि तुम्हाला कोणी काय करतंय काय? अहो पुरुष आहात ना तुम्ही, मी बाई आहे ना. नीट लक्षात घ्या. म्हणून काहीतरी गडबड होते ती प्रकृतीमध्ये होते. म्हणून बघा ओवी कशी लिहिली. मग प्रकृती धारण करून येतो परमात्मा, पण ती प्रकृती कशी आहे? सुंदर. केल्या प्रतिमा निजकल्पना अतिउत्तम. पण संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तम, चालते बोलते ब्रह्मदान. म्हणून अतिउत्तम साधू सेवा. देवाची सेवा करण्यापेक्षा साधूंची सेवा करावी. कुणी अर्थ वेडेवाकडे काढतील, नको त्याची सेवा करता त्यापेक्षा साधूची केली तर काही बिघडली नाही ना. साधूचा वेश घेतलेल्यांची मी म्हटली नाही, साधूची म्हटली. साधूचा अर्थ असा आहे ज्यांनी 6 धुतले तो साधू. षड्रूपू ज्याने धुतलेले 6. दुसरं तर आपल्याला माहितीच आहे, जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. पुढचं काय म्हणतात बघा. देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा. काय म्हणतात बघा. रंजल्या गांजल्याचा जो विचार करतो तो साधू. महाराज म्हणतात असे जे साधू त्यांच्याजवळ मी वस्ती करतो. म्हणून केल्या प्रतिमा. मग प्रतिमेचा देव करणं, आपल्या कल्पनेतल्या मूर्ती आकाराला आणणं हा भाग निराळा. केल्या प्रतिमा निजकल्पना अतिउत्तम, पण संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम. माऊलीनीच वर्णन करावं संताचं, कारण ते संत होते. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूस पण ते भांब लौकिक भागू. ते चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब आहे. ज्ञान असं प्रगट होत असतं. सूर्य काही किरण प्रगट करत नसतो, पण सूर्याच्या अस्तित्वामध्ये किरण आपोआप फाकतात, नाही का? आपली किरण वाढवण्याकरता सूर्य काही निराळी खटपट करतो का? काही करावे लागत नाही. उगवला की अशी प्रभा फाकत जाते. तसं ज्यांच्या असण्यामधून ज्ञान आपोआप फाकत जातं ते संत म्हणावेत. आणि असे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. एक एका होनी बळी रे, कुणाचे गुणगान गावे. म्हणून कुणा एकाचे गाऊ नाही, सगळ्याचेच गावे. म्हणून आमच्याकडे मंत्र आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. काय संतांची ओळ सांगितली. एक एकाला पूरक. आणि अशी संतांची परंपरा महाराष्ट्रामध्ये जी निर्माण झाली, वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याकरता
जे आधार ठरले. नेवाशाचा खांब तो दगडाचा असेल, पण चालता बोलता खांब समोर बसला होता आणि त्या खांबाचं नाव होतं निवृत्तीनाथ. कुठेतरी टेकून बसावं लागतं नाही का? टेकून बसल्याशिवाय जरा बरंच वाटत नाही. टेकू लागतोच. बायकोला नवऱ्याचा, नवऱ्याला बायकोचा, दोघं थकल्यानंतर मुलांचा, कुणाचा नसला तरी गड्याचा. टेकूशिवाय कोण जगतो का? जगूच शकत नाही. आणि शेवटी सगळे टेकू संपले तर अंतरात्माचा तरी टेकू लागतोच. आणि तो खरा टेकू आहे. खरा टेकू आहे. म्हणून नेवाशाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, यापेक्षा निवृत्तीनाथाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली असं म्हणेन. तो आधार घेतला, असे टेकून बसले आणि काय म्हणाले, आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. आता उपाय वनवसंतू. उपायांचं कसं आहे? जे जे की जे उपाय ते ते होय अपाय साधका. साधकाच्या जीवनामध्ये साधक उपाय करत असतो, पण अपाय होतात. नीट जर कळलं नाही तर हे विसरू नका. जे जे की जे उपाय ते ते होय अपाय साधका. याच्यातलं वर्म कळलं पाहिजे परमार्थातलं. का अपाय होतात त्याचं वर्म असं आहे, उपायांच्या वनामध्ये सद्गुरु वसंत वळला नाही. काय त्या वसंताची एक मजा आहे. परवाच एक विषय चालला होता. एका गावामध्ये गेलो. गावी गेल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते हो. त्या गावातले लोक मला म्हणाले की या भागात 2-3 वर्ष पाऊसच नाही. एक असं हिरवगार पात नव्हतं जमिनीवर उगवलेलं, पण त्या गावाच्या अवतीभोवती झाडी होती आणि ती झाडी इतकी सुंदर हिरवीगार होती. त्याला अशी सुंदर 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 कोवळी पानं फुटली होती. मी म्हटलं, माणसाच्या खोटं बोलण्याला काही हद्द आहे की नाही? नाही, माणसाने खोटं बोलावं, पण काहीतरी सीमा त्याला. म्हणले महाराज आम्ही कुठे तुमच्याशी खोटं बोललो. म्हटलं दादांत खोटं बोलला. तुम्ही म्हटला 3 वर्ष पाऊस नाही आणि आजूबाजूला झाडच्या झाडं हिरवीगार. म्हणले महाराज त्या झाडांचा आणि पावसाचा काही संबंध नाही. वसंत ऋतू आला की ती झाडं फुलतात. वसंत ऋतू आला की ही झाडं फुलतात. मी म्हटलं असं एवढं वसंताचं सामर्थ्य आहे की गळून गेलेली पानं सुद्धा फुटली. काय सामर्थ्य आहे वसंताचं. तसं ऋतूमध्ये वसंत आल्यानंतर वटलेली झाडांना पुन्हा पानं फुटतात. तसं वटलेलं जीवन तुमचं माझं, त्या जीवनामध्ये सद्गुरु रूपी वसंत जर आला तर तुमच्या माझ्या जीवनाला नवपल्लवी फुटेल. आता काय सुंदर होई. आता 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 उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू. सद्गुरूची आज्ञा म्हणजे बाईच्या गळ्यातला आहे व तंतू जसा आहे. आज्ञेचा तंतू बांधतो. सद्गुरूची आज्ञा हाच आहे व तंतू. बायकांना माहिती आहे व तंतू म्हणजे काय? काळ मंगळसूत्राची पोत. अलीकडच्या काळामध्ये क्षमा करा, मणी दिसतच नाही, सोनं दिसतं. 2 इंचाचं सोनं आणि 1 कुठेतरी काळा मणी. माफ करा तुमचं कोण. आता अशा समोरच बायका बसल्यात. अरे 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 आई मला माफ करायचं, मी तसं तुमच्या कोणाबद्दल बोललो नाही, पण वस्तुस्थिती आहे नाही. माझं काही चुकलं का? नाही. सोन्याकरता मणी का मण्याकरता सोनं?
अहो त्या मण्याची किंमतच करता येत नाही. मी गंमत तुम्हाला सांगतो. अई काळी पोत किती रुपयाची? 4-5 रुपयाची. आणि एखादी श्रीमंताची बाई असेल तर 5 तोळ्याची गंठण करते. 25,000 5 मण्या करता लावले. काय मण्याची किंमत आहे? बोलणं समजतंय का तुम्हाला? मण्याची काय किंमत आहे लक्षात घ्या. पण पूर्वी असं होतं. आता मंगळसूत्रही असायची आणि एक गरसोळी असायची. तो असा एक मणी इथे असायचा. आता कोणी बांधतही नाही. त्या पद्धती संपल्या सगळ्या. बांधतायत हे काय कमी आहे? माफ करा. हे तुम्हाला कोणाला नाही. अवघडच आहे की. अशी सुद्धा मंडळी आहेत की ते बांधलं म्हणजेच नवरा आहे असं सिद्ध होतं का? फॉरेनच्या बांधतात का म्हणजे त्यांचा नवरा मेला का? नाही म्हटलं बाई बरोबर आहे. एक तर बाई मला म्हणाली आपल्याकडचं महाराष्ट्रातनं तर फार किचकिट कुंकू लावा अमकं लावा तमकं लावा. काय करायची करे? म्हटलं बाबा तुला तुझ्या नवऱ्याला पसंत असेल तर माझा काही संबंध आहे का? मी फक्त माझ्या बायकोपुरता विचार करेन आणि ती माझ्यापुरता विचार करेन. तुमचं तुम्ही बघून घ्या. काय करायचं, लावायचं का न लावायचं? उद्या तुला वाटलं नाही लावायचं, न लावायचं. काय काय घेणे देणे? मी आहे तंतू सांगतोय. म्हणजे अप्रस्तुत एकही शब्द बोलत नाही. दृष्टांत असला तरी त्याला जोडून आहे. त्याच्यात थोडासा व्यवहार जरा तुम्हाला काय असतं, साधी भाजी भरी लागत नाही. जरा फोडणी दिली म्हणजे तुम्हालाही बरं वाटतं ना. जरा नाकात झिंझिणी आली म्हणजे मिरचीचं लोणचं चांगलं नाही का? काय त्या मिरचीचं लोणच्यात सुद्धा गंमत आहे बघा. ती हिरवे लोणचं घालतात ना त्याला मिरच्या वाटून फेसून लावतात. ती मिरची अगोदर ती कटन त्यात मूर्ती नाकात गेली की आहा काय मिरची झाली आहे. तसं किती जरी आमचं प्रवचन असलं तरी ही फोडणी दिली की तुम्ही म्हणता वा खरंच महाराजांनी काय सांगितलं एवढंच लक्षात राहतं. बाकीचं मागचं पुढचं जात. आमच्या बरोबर आलेला डबा आमच्या बरोबर घरी पडत. आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू. आज्ञेचा आहे व तंतू. मग मालकाच्या नावाने जशी ती काळी पोत बांधते. काय पूर्वी ते गाठ बांधायची लाल दोऱ्यामध्ये काळी पोत आणि मणी आणि मग तो नवरा. त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकार असायचे म्हणजे त्याला नीट दिसतंय का नाही. आणि त्याच्यात असं असायची की नवऱ्याने 5 मणी ओवायचे मग बांधायचे. आता सोनार ओतून हा घालतो. आता कसं काय? नाही याच्यातलं खोटं असेल तर खंडन करायचं. काय चुकलं का माझं? हो अहो मला सुद्धा ती पाळी आली होती. माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा आम्हाला ते आमच्या देवळात नेलं. आम्ही खाली देऊळ. मला म्हणाले 5 ओवा. अरे म्हटलं दिसतंय की रे एवढी परीक्षा का घेतो? नाही म्हटले अरे पूर्वी ते दिसत नव्हतं. नवरा बघत नव्हते. मी बघितले तिला, तिने मला बघितले, तिच्या बापाने बघितले, माझ्या बापाने बघितलं. आता पुन्हा का ओवा? काय बघा नवरीला मुद्दाम सांगायचं जरा बाळा चालून ये म्हणजे ती कशी उठते. एखाद्या वेळा पायाला मुंगी आली आणि ती उठताना लंगडत होती. एक नाही 12 भानगडी असतात. हो आपल्या मुलीवर पाळी आल्यावर आपल्याला कळते ही ऐकून ठेवा. पण दुसरीच्या घेऊन बसताना काढ लाल पेसेन चालत नाही, बोलत नाही, बोलताना जरा फटकन बोलत नाही, उत्तर बोलत नाही म्हणजे डोकं चालत नाही का? आणि चाललं तर म्हणते फटकळ आहे. एक ना 12 भानगडी. आता उपाय वन वसंतु. उपाय वन वसंतु. आणि काय सांगू तुम्हाला ते झाड अशी फुललेली सुंदर आनंद वाटला बघून. एकच कळलं की वसंत आला. तसं एखादाचा आनंद जीवन बघून मला असं वाटतं नेहमी याला कुठेतरी संत भेटला असला पाहिजे. याला कुठेतरी गुरु भेटला असला पाहिजे. अरे सामान्य माणूस काय सुख देतो? आपुलिया पोटाचे रडती ते इतरा काय देते. स्वतःला सुखाचा पत्ता नसेल तर दुसऱ्याला सुखी काय करू शकतो? संत हे सुखाचं भांडार आहेत. सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या म्हणोनी केला वास नाही नाशतये ठाई. आता उपाय वन वसंतु. आज्ञेचा आहे व तंतू. बांधल्यानंतर त्या नुसता काळ्या
पोथीकडे बघितल्यानंतर कळतं, एक सांगतो काय कळतं, मालक आहे. साधी काळ्या मण्याची पोत दाखवते मालकाचं अस्तित्व. मालक बघितला नाही पण आहे हे कळतं. काय त्या पोथीचं महत्व आहे हे कळतं. काय मालकाची भेट नाही. मग त्यांनी सहज विचारलं, काय ग तुझे मालक काय करतात? ते म्हणली, माझं मालक आहे तुम्हाला कसं कळलं? अगं म्हणली, येडे, गळ्यात पोत बांधलीस, पोत बांधलीस त्या पोतीकडून कळतं. तसं गुरुची आज्ञा ही कशी असावी? काळ्या पोतीसारखी असावी. असं एक शास्त्र आहे की मंगळसूत्र तुटलं तर बाईने ताबडतोब ओवून घालावं, वाट बघू नये दुसऱ्या दिवसापर्यंत. वारकऱ्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. आमच्या गळ्यातली माळ जर तुटली तर वारकऱ्याने पाण्याचा घोट घेऊ नये, ताबडतोब ओवून घालावी, असा नियम आहे. मंगळसूत्र नवऱ्याचं आणि तुळशीची माळ पांडुरंगाची, हे त्याचं आहे व तंतू आहे. म्हणून महाराज म्हणाले, असा सद्गुरू भेटल्यानंतर उपाय संपले आणि वसंत आला आणि मग परमार्थाला गती आली. सद्गुरू भेटेपर्यंतचा जो परमार्थ असतो तो आपला असाच चाललेला असतो. पण सद्गुरू तरी कोणाला म्हणावं? मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत आयती, शिष्याते मिळवी सद्वस्तु ते आणि सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण मानी. शिष्याला सद्वस्तूची ओळख करून देतो तो सद्गुरू. आणि असे सद्गुरू निवृत्तीनाथांच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण झाले की त्यांच्यावर लिहिलेलीच ओवी मी म्हणून दाखवली, दुसरी तिथली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये लिहिली, मदरुधई सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी. तुम्ही बोलविल्या मी बोलेन, तुम्ही बोलविल्या. काय सद्गुरु बद्दल प्रेम. शेवटी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली आणि एकच शब्दात सांगितलं, किंबहुना तुमचे केले. किंबहुना महाराज हे तुमच्यामुळे घडलं, मी केलं नाही. मी केलं असं ज्याला वाटतं त्याला देवही कळला नाही, त्याला गुरुही भेटले नाहीत. पण ज्या दिवशी तुम्हाला वाटू लागेल मी काहीच करत नाही, देव आणि सद्गुरू माझ्याकडून करून घेतात, ही प्रतीती जेव्हा प्रगट होईल तेव्हा समजावं सद्गुरूची भेट झाली. म्हणून पुढचं ऐकावी, जाणतेनो गुरु भजिजे. जाणतेनो, विचार केला, हे बोलणं कसं आहे माहितीये का? अहो ज्यांचं पोट भरलंय त्यांनी जेवायला या. तुमचं जेवण झालं का? या पंक्तीला. म्हणले तुमचं काही बोलणं काही लक्षात येते? जेवण झालंय ना, या पंक्तीला. जाणते नो गुरु भजीजे. अहो नेणत्याने गुरु भजण्याची गरज आहे, जाणत्याला गरजच काय? काय ओवी सांगतोय कळलं का तुम्हाला? नेणते नो गुरु भजीजे ठीक आहे, जाणते नो. त्याच्यातलं वर्म असं आहे की जाणताच फार शहाणा असतो. त्याला असं वाटतं माझ्या शहाण्यात कोणी नाही, मला काय गुरुची गरज नाही, आम्ही आमच्या बुद्धीच्या ताकदीवर उभे राहिलो, आम्हाला कोणाची गरज नाही, असं म्हणणारे बुद्धिवादी असतात. बुद्धिवादी जरूर असावं, पण त्या बुद्धीचा वाजवीपेक्षा जास्ती अहंकार नसावा, नाही का? आम्ही प्रवचन करतोय ते काय बुद्धीने करतोय का? करतोच आहे, पण बुद्धीनी करतोय हे जरी असलं तरी त्या बुद्धीला स्फुरण देणारे सद्गुरू आहेत, देव आहे, ह्या जाणीवेने करतोय. पाव्या माझी रागज्ञान केले अति मधुर गायन, तो पाव्याचा नव्हे गुण जाण कळा गातयाची. पावा जरी सुंदर वाजला तरी त्याच्यातून पावा वाजत नाही, वाजवणाराची कुसरी आहे. तसं तुम्ही बोललो मी बोललो हे सद्गुरू भेटल्यानंतर कळतं, पण जाणत्याला कळत नाही. लाटणी ऐसा न लवेन पाथर जेवी न द्रवे. लाटणं वाकत नाही, पत्थर द्रवत नाही,
तसं जाणत्याला वाटलं मी कोणतरी आहे. म्हणून वेदाबद्दल बोलताना म्हणाले, जाणपणे वेदमुका गोपिका त्या ताकटी, पाहे पा जाणीवेचे निबळे, कोणी वेदा पासवनी असे आगळे, की शेषावणी तोंडाळे बोलके आथी, तोही अंतरुणा तळवती तथे, एरू नेती नेती मौनी बहुडे, ते तर सनकादिकही वेडे पिशे झाले. एवढा वेद जाणता पण तोही गप्प बसला. त्यांनी ओळखलं की आता आपली जाणीव संपली. आता इथे नतमस्तक व्हायला पाहिजे. काही काही गोष्टी नतमस्तक झाल्याशिवाय कळत नाहीत. लक्षात ठेवा, काही काही गोष्टी ज्ञानाने कळतात, पण ज्ञानाने जे कळायचं त्याला एक मर्यादा आहे. आणि पुढचं जे ज्ञान आहे ते अनुभवजन्य आहे. अनुभवजन्य आहे आणि अनुभव हा सद्गुरूकडून प्राप्त होत असतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जाणतेनो गुरु भजीजे, पुढचा ऐका, तेने कृतकार्य होईजे. कार्य होण्यात महत्व नाही तर कृतकार्य म्हणजे काय? म्हणजे काय काय हो, कसं काय लग्न बिग्न? बरं झालं, पण शेवटी जरा लोगड्याच्या आहेरच्या वेळेला भांडणं झालीत बघा. अहो काय हो, आम्ही 40 लुगडी वाटली, 2 कमी पडली, त्याच्याहून भांडणं झाली. काय काय एवढं काय, 2 लुगडी नव्हती का? तर काय 2 लुगड्या करता आम्ही काय एवढं करणार आहोत का? एवढं करून पण झालंच बघा. त्यामुळे विनबाई न विचारता निघून गेल्या. कृतकार्य हे काय सांगतोय मी? कृतकार्य छान झालं. अहो काय तुम्हाला सांगू, आमची मुलगी त्यांच्या घरात दिली, पण इतकं लग्न सुंदर झालं, विनबाई इतक्या खुश झाल्या, आमच्या गाड्यात पडून रडल्या. कृतकार कृतकार काय? एखाद्याला जेवायला बोलवलं आणि ज्याला बोलवले तो उत्तम जेवण आणि जेवण उत्तम होणं आणि तो समाधानाने जेवण म्हणावं, असं म्हणावं की काय वहिनी तुमच्या हातचं आज जेवण झालंय ना, खरंच आमच्या हिला सुद्धा येत नाही. तुमची ही जरी चांगली करत असली तरी जिथे जाल तिथे हेच म्हणा, बघा माणसं काय कौतुक करतील. कृतकार्य. बाई तेवढं तुंतुन वाजवत बसेल. कधी बोलला का तुम्ही एवढं? तुम्हाला कधी माझं आवडलं नाही, पण ते म्हणले आमच्या बायकोपेक्षा चांगलं आहे. कृतकार्य म्हणजे कृतकार्य सांगतोय. हा, तसं कार्य होण्यात महत्व नाही, कृतकार्य होण्यात महत्व आहे. लग्न झालं, मुलगा होणं कृतकार्य, पण चांगला निघणं हे खरं कृतकार्य. काय कसं काय? महाराज व्हेरी सॅटिस्फाईड लाईफ, स्मार्ट, काही नाही. मुलं मोठी झाली, नोकरीला लागली, ते त्यांच्या तिथे समाधानात आहे. मी आपलं त्यांना 2 ब्लॉक अगोदरच घेऊन टाकले. आमच्यामध्ये लुडबुड नको, तुमची लुडबुड आमच्यात नाही, आमची लुडबुड तुमच्यात नाही. ते त्यांच्याकडे समाधानात, आम्ही आमच्याकडे समाधानात. रोज सकाळ संध्याकाळ फोन करतो, आनंद, सॅटिस्फाईड, तृप्त तृप्त. नाहीतर म्हणले आमची ही म्हणायची मी चहा करते. काय नडलंय का? मी असताना पुन्हा हिने लुडबुड कशाला करावी? त्याच्या बायकोला वाटतं मी चहा द्यावा, आमच्या म्हातारीला वाटतं मी द्यावा. आता काय करा? आहेत नाही ते सगळ्यात अशाच आहे. कोणत्याही बाईला आपल्या मुलांनी त्याच्या बायकोच्या हातून चहा घेतलेला आवडत नाही. ही स्टेटमेंट फायनल स्टेटमेंट आहे, याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही. वाटतं का? नाहीच. नाही, तुम्हाला वाटतंच माझ्याकडून घ्यावं. हात थरथरला तरी म्हणून खेटर खाता. ही पाळी येते ना, त्याच्यापेक्षा निवांत त्यांचं त्यांना रमून द्यावं. आपलं डबोलं शेवटपर्यंत देऊ नये. मामाने मला असं केलं. हे तत्व लक्षात ठेवा आजच्या प्रवचनाचं, काही कळलं नाही तरी. भावनेच्या आहारी जाऊन आपलाच मुलगा आहे आपल्याला टाकणार का? टाकणार.
इतपत असावं आपलं आजारपण, आपलं सुखदुःख. नातवंड आली तर त्याच्याकडून पैसे मागू नये, आपण मजेने द्यावं, मस्त राहावं, आनंदात राहावं, कृतकृत्य. मी काही ओवीला सोडून बोलतोय? एकही शब्द बोलणार नाही. फक्त काय, तुम्हाला जरा कळावं म्हणून तुमचे दृष्टांत, त्यातल्या त्यात कसं वागावं तेही कळावं. नाही तर प्रॉव्हिडंट फंड आला की मला काय करायचंय, तू बाळ्या घे, संपला, तुझा बाळ्या झाला बघ आता. नाही तुझा बाळ्या केला तर मी म्हणेन ते ऐकेन. कृतकृत्य, त्याचा तो समाधानात, आपले आपण समाधानात, आनंदात जीवन जगाव, कृतकृत्य. तसं नीट लक्षात घ्या, परमार्थामध्ये देव आहेच, पण त्याची प्रतीती प्रगट होण्यामध्ये कृतकृत्य. कुठे आलो आपण? मुळावर आलो. देव आहेच, कुठे गेलाय? कुठे गेलाय? केव्हा सोडून गेला तुम्हाला? ज्या दिवशी सोडून जाईल त्या दिवशी सगळ्याला कळेल, पण तुम्हाला कळणार नाही. आहे ना? धरून आहे. प्रत्येक श्वास येतो आणि जातो, हे प्रभूने धरलेल्या ची प्रचिती आहे, अनुभूती आहे. मग धरून आहे पण कळत नाही. तो कळतो केव्हा? माझे सुख मज दाखविले डोळा, दिधली प्रेम कळा नाम मुद्रा. सद्गुरु राये कृपा मज केली. काय सद्गुरूंनी कृपा केली? माझं सुख मला दाखवलं आणि इथेच आहे असं दाखवलं. आणि इथे आहे दाखवल्यानंतर हाच अनुग्रह निवृत्तीनाथांनी माऊलींना दिला. निवृत्तीनाथांना गहिनीनाथाकडून मिळाला. थोडासा भाग असा की मुलं मोठी झाली, तीर्थयात्रा करण्याकरता बाहेर पडले. तीर्थयात्राही होत होती, मुलांचा अभ्यास सुद्धा होत होता. विठ्ठलपंत वेदशास्त्र संपन्न होते आणि महान भगवत भक्त होते, विठ्ठलाचे उपासक होते. वेदशास्त्र संपन्न अभ्यासाने होतो आणि भगवत भक्त कृपेने होतो. हा याच्यातला फरक आहे. म्हणून अभ्यास करण्याची ज्याची क्षमता असेल आणि बुद्धिमत्ता असेल तो वेदशास्त्र संपन्न होईल. पण भगवत भक्त कोण होईल? ज्याच्यावर देवाची संताची कृपा असेल तो भगवत भक्त होईल. आणि अभ्यास चालू होता, अध्ययन चालू होतं, अध्यापन चालू होतं. असं करत 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 त्र्यंबकेश्वरला आले आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा सुरू केली. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा सुरू करता 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 आत्ताची झाडी तुटलेली नव्हती, दाट झाडी होती. आणि त्या दाढीमध्ये झाड अशी जी झाडी होती त्याच्यामध्ये जे शिरल्यानंतर काय घडलं? मोठी गंमत घडली. आवाज आला, दरकाळी आली वाघाची. आल्याबरोबर सगळे पांगले, हे इकडे ते तिकडे, सगळेच पांगले. पांगल्यानंतर आणि तो वाघ फक्त सर्वांना सोडून दिलं आणि ज्याला खायचं होतं त्याच्या मागे लागला, ज्याला संपवायचं होतं त्याच्या मागे लागला. तो वाघ लागला फक्त निवृत्तीनाथांच्या मागे. निवृत्तीनाथ पुढे आणि वाघ मागे, निवृत्तीनाथ पुढे न वाघ मागे. आणि पळत 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 वाघाला चुकवत चुकवत एका गुहेमध्ये आले आणि शिरले. त्या गुहेमध्ये तो वाघ गुप्त झाला आणि तो वाघ समोर बसलेला होता. त्या वाघाचं नाव होतं गहिनीनाथ. त्या वाघाचं नाव होतं गहिनीनाथ. समोर बसले होते. ये वत्सा, नाथा, निवृत्तीराया,
घाबरले पहिल्यांदा. आश्चर्य वाटलं, हे काय आहे? काही नाही म्हणाले बाबा, वाट बघतोय. अधिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्राला दली सहज स्थिती. तिथून आलेलं ज्ञान आहे तुझ्याकडे देण्याकरता मी आलोय. चरणावर लोटांगण घेतलं. अष्टसात्विक भाव निर्माण झाले. अष्टांग संपलं, अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि तिथेच देह प्रतीती संपली. ज्ञान प्रतीती प्रगट झाली आणि ती संपून भक्त प्रतीती जेव्हा प्रगट झाली तेव्हा कळलं मी प्रभूच आहे. देह प्रतीतीमध्ये वाटत होतं मी ब्राह्मण आहे, देह प्रतीतीमध्ये वाटतं मी क्षत्रिय आहे, देह प्रतीतीमध्ये वाटतं मी पुरुष आहे, देह प्रतीतीमध्ये वाटतं मी स्त्री आहे. संपलं. ज्ञान प्रतीतीमध्ये वाटतं मी देव आहे, ज्ञान प्रतीतीमध्ये वाटतं मी देव आहे आणि प्रभूच्या प्रेम प्रतीमध्ये हे उमगतं मी देवाचा आहे. आणि तिथूनच ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती प्रकट होते. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. कृपा केली, ज्ञानच देव आहे चा धर्म सुरू झाला. वृत्तीरहित ज्ञानाचा धर्म सुरू झाला. निवृत्त होण्याचा नाही. काय माणसांना असं वाटतं प्रवृत्ती म्हणजे संसार आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ. चुकीचं आहे. काय सोडता? बायको सोडली म्हणजे सोडलं का? घरदार सोडलं म्हणजे सोडलं का? महाराज म्हणले घरदार सोडशील पण देह तुझ्या बरोबर आहे. बायको सोडशील, बहीण सोडशील पण आशा तृष्णा माया तुझ्या बरोबर आहेत. भाऊ सोडशील, बाप सोडशील पण काम क्रोध लोभ तुझ्या बरोबर आहे. कुणाला सोडतोस? अरे ज्यांना सोडून वनात निघालाय ते तुझ्या अगोदर जाऊन तुझी वाट बघताय. ती ये, तुला लवकर घरी पाठवतो. त्याजिले ते काय कासया सांग पामज पाशी ऐसे, जेणे भेणे तू जाशी वनांतरा, ते तव तुझशी सरिसेर या. ज्याच्या जे सोडून वनात जाशील ते अगोदर बसलेस. मग काय सोडलंस? घरदार खटे त्यजू म्हणशी तरी, शरीरा एवढे जाड. बरे का? बहिणी पाठीच्या त्यजू म्हणशी तरी, आशा तृष्णा मायेचे बंडरया. बाप बंधू त्यजू म्हणशी तरी, काम क्रोध मद मत्सरा वगड. मग त्यजिले ते काय कासया सांगपा मज पाशी ऐसे. अरे काय टाकलंस? त्यजिले ते काय कासया सांगपा मज पाशी ऐसे, जेणे भेणे तू जाशी वनांतरा, ते तव तुझशी सरसेरया. जे सोडून वनात जातोयस ते तुझ्या बरोबरच आहे. म्हणून निवृत्तीनाथांना जो बोध झाला तो काही सोडण्याचा नाही, धरून काय आहे ते बघण्याचा. धरून काय आहे ते बघण्याचा. काय सोडतोस? काही सोडता येत नाही. 12 वाजता भूक लागतेच. लागते का नाही? का नाही लागत? काय आता प्रवचन माझं ऐकून गेल्यानंतर 1 तास खाताय की प्रवचन? हे सुद्धा एक प्रकारचं भोजन आहे. सात्विक भोजन आहे, सात्विक आहार आहे. मग आता मला सांगा, एवढं भोजन झाल्यानंतर ज्ञानाचं काही भूक लागावी का न लागावी? जाता जाताच लागते. काही काही माणसं वड्यापावाच्या दुकानावर थांबतात जाता जाता.
काय आता छान झाले नाही ज्ञानेश्वरी, जरा आण रे वडापाव. आज जे उभे राहतील त्यांना माझी एवढी तरी ज्ञानेश्वरी आठवेल. नाहीतर काही अवजून उभे राहतील. महाराजांनी सांगितले ज्ञानेश्वरी झाल्यावर वडापाव खा, चला खा. त्याचा धंदा वाढला, आपले बरं झालं, काही बिघडत नाही. काय सांगितलं? निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. तेजस्वी दिसत होते, चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब दिसत होतं. आशीर्वाद दिला, निघाले हठात. इकडे रडारड घरामध्ये सगळी. आई रडतायत, विठ्ठलपंत सगळेच कासावीस झालेले होते. अरे निवृत्तीनाथ, हा अरे बाबा सख्या कुठे रे गेला? थोरला मुलगा, सद्गुणी मुलगा, आवडीचा मुलगा. आईच्या हाताखाली काम करावं, वडिलांच्या हाताखाली काम करावं, सेवा करावी आई वडिलांची. निवृत्तीनाथाबद्दल अत्यंत प्रेम. सारख्या आईने यावं दरवा, निवृत्ती, अरे निवृत्ती सख्या, बाप्पा निवृत्ती राजा. दारात उगीच डोंगराकडे बघावं, अरे निवृत्ती, अरे निवृत्ती, अरे निवृत्ती. विठ्ठलपंतांनी म्हणावं, अगं कुणाला हाक मारतेस? अहो हवेतून आग जाईल माझ्या निवृत्तीला. माऊलीने आईचा पदर पकडावर म्हणावं, दादा दादा, ज्ञाना वाट बघतोय बरं का तुमची. दादा ज्ञाना तुमची वाट बघतोय. दादा या ना. दादा आता किती वाट बघणार आमची? दादा आता किती आमचा अंत पाहणार? या हो दादा. असं म्हटलं. रात्र गेली आणि असा सूर्याचा उदय आणि चित सूर्य समोर उभा राहिला. मावळवीत विश्वाभासु नवल उदयाला चंडामुषु अद्वयाब्जिनी विकासो वंदो आता. जो अविद्यारातीर सोनिया गिणी ज्ञाना ज्ञान चांदणिया सुदिन करी प्राणिया स्वबोधाचा. मावळवीत विश्वाभासु, विश्वाचा भास मावळून टाकणारा आणि ज्ञानाची प्रिय प्रतिती प्रकट करणारा सद्गुरुनाथ समोर उभा राहिला. बघितला, निराळेच दिसत होते, निराळे दिसत होते. एक सामान्य मुलगी असती, पण लग्न झाल्यानंतर ते डाग डागिणे समर्थ पती बरोबर विशेष दिसते. तिच्यात तेज आलेलं असतं. इथे सद्गुरूचं कृपादान झाल्यानंतर काय मिळणार नाही, काय तेज होतो. आणि माऊलीने बघितलं, असं बघितल्यावर धावत गेले आणि दादा म्हणाले नाहीत, सद्गुरुनाथा, गुरुराया, गुरुराया. पाय धरले आणि अळवू लागले. सद्गुरुरायाची पाऊले गोमटी. आणि अगदी डायरेक्ट त्यांच्या शब्दात सांगू, आता हृदय आपले चौफाळवनिया भले वरी वैसऊ पावले श्री गुरुची. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरोन या पुष्पांजळी. अर्गुदेव अनन्य उदके धोट वासना जे तनिष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे प्रेमाचे निभंगारे. सगळ्या ओव्या म्हणून दाखवा तुम्हाला, त्याच्यातला अर्थ सांगावा, बघू काय काय घडतंय ते. जेवढं प्रगट होईल तेवढं सांगेन मी. काहीच ठरवून येत नाही. येतो तो गप्पा मारत मारतच येतो. वाटलं तर टीव्ही बघत असतो, वाटलं तर गप्पाही मारतो. असं काही ठरवून येत नाही, काहीही ठरवलं नसतं. इथे आल्यानंतर त्यांना हाक मारायची, या महाराज या. आणि मग महाराज ठरवतात तुम्हाला काय सांगायचं. म्हणून प्रवचन माझं नसतंच. काय ज्या दिवशी ज्या संताला सांगायचं त्याला हाक मारायची, महाराज या. आणि काय सांगतो माहिती आहे का मी, यांना तृप्त करून पाठवा. वेडी आहेत काही एवढी मंडळी गर्दी करायला. आणि ती कशा करता आली आहेत? प्रवचन ऐकायला आलेली नाहीत. अजून सांगतो, मला नाही वाटत इथे कोणी ज्ञान कळावं म्हणून आलंय, असं नाही मला वाटत. पण एक सांगू, नक्कीच प्रत्येक जण तृप्त होण्याकरता आलाय. असं वाटतं ना, समाधान भेटावं, असं वाटतं ना, आनंद वाटावा. बस हाच माझ्या प्रवचनाचं उद्दिष्ट आहे, की तुम्ही तृप्त होऊन जावं, समाधान मिळून जावं.
अरे पुष्कळ जाणते झाले पण देवापासून लांब गेले. आम्हाला जाणतं थोडं व्हायचंय पण देवाच्या मांडीवर बसून देवाचं तोंड बघायचंय. देवाला बाजूला सारून नाही, देवाला बाजूला काढून नाही, त्याच्या मांडीवर बसायचं. जसं तुम्हाला लहानपणचा अनुभव असेल ना, तुमचा मुलगा तुमच्या मांडीवर बसतो आणि अशी मान करतो, माझ्याकडे बघा, आणि असं बघतं ते मुलं. तसं देवाच्या मांडीवर बसवावं, आपल्या हाताने त्याची मान आपल्याकडे वळवावी आणि त्याच्या दर्शनाचं प्रेम सुख बघावं. पाय धरले आता हृदय आपुले, सद्गुरु रायाची निळोबाराय म्हणतात. पाऊले गोमटी, काय घडलं? वंदिताची भेटे हृदयस्थ. पुढे किती गोड लिहितात बघा. माझ्या सद्गुरूचे अवलोकिता मुख, समाधीचे सुख तुच्छ वाटे. सद्गुरु सद्गुरु करिता उच्चार, येती हरिहार भेटो सये. सद्गुरु रायाची पाऊले गोमटी. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की. नमो माय